जय जय रघुवीर समर्थ। या ठिकाणी समर्थ रामदासांनी ही अनुग्रहाची जी संकल्पना आहे, गुरु शिष्याची जी संकल्पना आहे, ती ह्या 5व्या दशकामध्ये स्पष्ट केलेली आहे की त्याबद्दल सुद्धा अज्ञान असून चालणार नाही. आणि ती स्पष्ट करताना समर्थ रामदास स्वामींनी अत्यंत प्रखडपणा वापरलेला आहे. समर्थांनी सद्गुरूची लक्षणं सांगत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल, अर्ध्याहून अधिक ओव्या दांभिक गुरूंचं वर्णन करणार आहेत. सत्शिष्यांची लक्षणं सांगत असताना अर्ध्याहून अधिक ओव्या ज्या आहेत त्या दांभिक शिष्यांचं वर्णन करणार आहेत. कारण सद्गुरू आणि सत्शिष्य ही महत्त्वाची संकल्पना आहे, ती सुद्धा मनामध्ये स्पष्ट आणि स्वच्छ असली पाहिजे. म्हणून गुरु कसा असावा, गुरु कसा नसावा, शिष्य कसा असावा, शिष्य कसा नसावा, ज्ञान कसं असावं, ज्ञान कसं नसावं. एकंदरीतच समर्थांच्या व्यक्तिमत्वाचा हा एक प्रकार आहे, त्यांच्या पैलू आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या. नुसती मूर्ख लक्षणं समर्थ सांगत नाहीत, उत्तम लक्षणंही सांगतात. नुसतं सद्विद्येचं निरूपण करत नाही, कुविद्येचं निरूपण पण करतात. चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी समर्थ आपल्या समोर ठेवतात. नुसतं शुद्ध ज्ञान सांगितलं नाही, आधी बहुधा ज्ञान सांगितलं. जर आपल्याला फक्त चांगलंच माहिती असेल आणि वाईट जर माहितीच नसेल आणि यदा कदाचित वाईटाशी जर संबंध आला तर ते वाईट सुद्धा चांगला वाटण्याची शक्यता आहे, कारण हे वाईट हे माहिती नाही आहे. म्हणून ज्ञान देण्याची, ज्ञान सांगण्याची समर्थांची ही शैली आहे की वाईट आणि चांगला ह्या दोन्ही बाजू स्पष्टपणे समोर मांडायच्या आणि मग खुशाल विचार करा आणि निर्णय घ्या. त्या ऋष्यशृंगची कथा मी नेहमी सांगतो. जेव्हा अंग देशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा अंग देशाचा जो राजा होता रोमपाद, त्यांनी यज्ञ करण्यासाठी या ऋष्यशृंगाला आणलं. पण ऋष्यशृंग जो आहे त्याला वडिलांनी अशा ठिकाणी ठेवलं होतं की त्याला स्त्री दिसता कामा नये. आता त्याच्याकडनं ब्रह्मचर्याचं पालन करून घेताना त्याला स्त्री सुद्धा दिसणार नाही अशी व्यवस्था केली. त्यामुळे एक प्रकारचं न्यूनत्व त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आलं. बुद्धांना वैराग्य प्राप्त होऊ नये म्हणून बुद्धांना थोडं सुद्धा दुःख दिसणार नाही याची व्यवस्था वडिलांनी केली. 7 मजल्याचा महाल त्याच्याकडे बांधला आणि 7व्या मजल्यावरती बुद्धांची राहण्याची व्यवस्था केली. आणि तो 7वा मजला असा होता की तिथपर्यंत दुःखाचं वारं सुद्धा पोहोचणार नाही. पहिल्यांदाच भगवान बुद्ध खाली उतरले आणि पहिल्यांदाच त्याने रस्त्यावरची 3 दुःख पाहिली आणि वैराग्य प्राप्त झालं आणि त्याच रात्री ते निघून गेले. दोन्ही प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक असतं, म्हणजे संकल्पना मनामध्ये स्वच्छ होतात. ऋष्यशृंगाने स्त्री कधी पाहिले नव्हती, त्यामुळे स्त्रिया जेव्हा आल्या तेव्हा तो मोहित झाला आणि त्यांच्याबरोबर निघून गेला. त्याने आपलं तप सोडून दिलं. अर्थात त्याने ते रोमपाद राजाने जगाच्या कल्याणासाठी केलं. त्याला यज्ञ करायचा होता, पाऊस पडायचा होता. 12 वर्ष दुष्काळ होता अंग देशामध्ये, 12 वर्ष पाऊस नाही. अशा वेळेला एकट्या एका माणसाने साधना करत राहायचं आणि अनेक लोकांनी पाण्याशिवाय मरायचं हे सुद्धा बरोबर नाही. म्हणून त्यांना मुद्दाम त्याने माणसांमध्ये आणलं, त्याच्याकडनं यज्ञ करून घेतला आणि धो पाऊस पडला. मुख्य मुद्दा सांगायचा असा की फार एकांतिक आणि एकांगी असूनही चालत नाही, सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. समर्थांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक गोष्ट जी आहे अगदी बॅलन्स, संतुलित सगळं सांगायचं. चांगलं आणि वाईट दोन्ही पक्ष आपल्या डोळ्यासमोर उभे करायचे. लबाड गुरु सुद्धा कसे असतात हे जर आपल्याला माहिती झालं नाही तर मनुष्य वागतो आहे ही लबाडी आहे आपल्या लक्षात येणार नाही आणि आपण त्याच्या आहारी जाऊ शकू. आणि हे नातं इतकं पवित्र आहे, इतकं सूक्ष्म आहे की त्यामध्ये नंतर मग असे काहीतरी मानसिक दुरावा निर्माण होणं याच्या इतकी क्लेशदायक दुसरी गोष्ट नाही. व्यवहारात अनेक नाती आहेत. पती आणि पत्नीचं नातं आहे, बहीण भावाचं नातं आहे, आई आणि मुलगा यांचं नातं आहे, वडील आणि मुलगा यांचं नातं आहे, नणंद आणि भाऊजाई आहेत. सगळ्या प्रकारची नाती व्यवहारामध्ये आहेत. शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं आहे, मुख्याध्यापक आणि अन्य अध्यापक यांचं नातं आहे. पण या सगळ्यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्य यांचं नातं जे आहे
ते सर्वात सूक्ष्म, सर्वात गहन आणि अत्यंत प्रभावशाली आहे. त्या खोलखाल आईचं आणि मुलाचं नातं आहे, वात्सल्य. आई आणि मूल यांच्या नात्यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या नात्याची पवित्रता आहे, त्याच्या खालोखालची, तेवढी असं अजिबात म्हणता येणार नाही, त्याच्या खालोखाल. म्हणून बऱ्याच संतांनी सद्गुरूला माऊली म्हटलेलं आहे की आईचं मुलावरलं प्रेम जे आहे ते तेवढं निर्व्याज असतं जसं सद्गुरूंचं सत्शिष्याबद्दलचं असतं. फक्त आईचं मुलावरलं जे निर्व्याज प्रेम असतं ते मायेपोटी आणि ममत्वापोटी असतं. सद्गुरूंचं जे शिष्यावरलं प्रेम असतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ममत्व आणि माया असत नाही. म्हणून त्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, मायेविण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लावे बोलणे व्हावं. मायेविण माहेर, माहेर आहे पण तिथं ममत्व नाही आहे, माहेरचा प्रभाव नाही आहे, शुद्ध ज्ञानाचा प्रभाव आहे. आणि सद्गुरू आणि सत्शिष्यांचं नातंच असं आहे की तिथं समर्पणाची स्पर्धा आहे. कितीही आईनी मुलाचं केलं, मानसशास्त्रज्ञ सांगतात, मी म्हणत नाही, मानसशास्त्रज्ञ म्हणतात आईनी कितीही मुलाचं केलं तर तिच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर हा मला म्हातारपणी सांभाळणार आहे ही कल्पना असतेच. म्हणून बघा, जेव्हा मुलगा विवाह झाल्यानंतर पत्नीचं ऐकायला लागतो आणि आईचं ऐकत नाही, तेव्हा लगेच मग इतकी कष्ट केले, इतक्या खस्ता खाल्ल्या, हाडाचं काढं केली, रक्ताचं पाणी केलं, सगळे रेकॉर्ड सुरू होते. मग काय केली बायाने जादू, कोणाच ठोकी बदलून टाकला पार, असा नव्हता हो पूर्वी. कितीही शुद्ध प्रेम असलं तरी मुलाकडनं अपेक्षा आहेत की त्यांनी म्हातारपणी सांभाळावं, सून आज्ञेमध्ये असावी, मुलाने अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून करावी, आपण जास्त महत्त्वाचे असावेत. जोपर्यंत कोणी प्रतिस्पर्धी येत नाही ना तोपर्यंत ते सगळं स्मूथली चालू असतं. प्रतिस्पर्धी आल्यानंतर मग लक्षात येतं की काय प्रकरण आहे ते. गुरु आणि शिष्य यांच्या नात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टोकाची शुद्धता आहे. आणि अशा प्रकारची शुद्धता आहे की दोघं एकमेकाचं महत्त्व वाढवतात. देव आणि भक्त आणि सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या नात्यामध्ये वैशिष्ट्य पाहायला मिळतं की दोघं एकमेकाला मोठं करतात. पुंडलिक हा भक्त आहे, विठ्ठल हे भगवंत आहेत. पण विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करायचा असेल कधी पुंडलिकाचं नाव घ्यावं लागतं. पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आधी पुंडलिकाचं नाव घ्यावं लागतं. भक्ताचं नाव घेतल्याशिवाय भगवंताच्या नावाचा उच्चारच होत नाही. म्हणजे भगवंताने पुंडलिकाचं महत्त्व किती वाढवलं बघा. वारकऱ्यांना विचारा, तुम्ही पंढरपूरला दर्शन कसं घेता? खरा वारकरी जो आहे तो पंढरपुरात आला की पहिल्यांदा चंद्रभागेवर जातो, चंद्रभागेचं स्नान करतो. कुठे नाश्ता मिळेल आणि कुठे चहा मिळेल याचा तो विचार करत नाही. आधी चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेचं स्नान झालं की तो पुंडलिकाचं दर्शन घेतो. नियम असा आहे, आधी पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि मग पंढरपुराच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. पुंडलिकामुळे पांडुरंगाचं महात्म्य आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आली आहे का, म्हणून आधी भक्ताचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन. भगवंताचं दर्शन घ्यायच्या आधी नामदेवांच्या पायरीपाशी नामदेवांचं दर्शन, नामदेवाच्या पायरीसमोर चोखामेळ्याचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. आधी चोखा महार, नामदेव शिंपी, पुंडलिक आणि मग पांडुरंगाचं दर्शन. दोघं एकमेकाचं महत्त्व वाढवतात. शिष्याने सद्गुरूचं महत्त्व वाढवायचं आणि सद्गुरूने शिष्याचं महत्त्व वाढवायचं. गुरुने देवाने भक्ताचं महत्त्व वाढवायचं, भक्ताने भगवंताचं महत्त्व वाढवायचं. असं आपल्याला नातं अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. बाकी सगळ्या नात्यामध्ये कुठे ना कुठे मोबदल्याची अपेक्षा आहे, कुठे ना कुठे परतफेडीची अपेक्षा आहे. काहीच नाही तर मान सन्मान मिळाला पाहिजे, मला विचारलं पाहिजे, माझ्या सल्ल्याने सगळं केलं पाहिजे. थोडा का होईना इगो त्याच्यामध्ये आहे. इगो पूर्ण डिझॉल्व्ह होण्याची एकच जागा आहे, सद्गुरू सत्शिष्य आणि देवभक्त. म्हणून हे नातं जे आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, अद्भुत आहे. आणि अशा प्रकारचे संबंध आपल्याला इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही. रजनीशाने एके ठिकाणी म्हटलेलं आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य हा भारताचा शोध आहे. हे फक्त भारतीयांना माहिती आहे, पश्चिमेकडल्या लोकांना हा आनंद माहिती नाही. काय जोड्या आपल्याकडे झालेल्या आहेत.
कल्याणात छाट उडाली म्हटलं की लागलीच कल्याण स्वामीने उडी मारली. संबंध त्या डोंगरावरून उडी मारली. काय होईल आपल्या शरीराचं काही परवा नाही. भौतिक वस्तू घरामध्ये नाही म्हणून आपल्याला जशी तळमळ वाटते तसं आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नाहीत अशी तळमळ वाटते का? या समासात समर्थ म्हणतात सद्गुरुविण जन्म निर्फळ, सद्गुरुविण दुःख सकळ, सद्गुरुविण तळमळ जाणार नाही श्रीराम. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरुविण मोक्ष पावावा हे ठाकेना सर्वथा. सद्गुरू जीवनात असले पाहिजेत त्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. सगळी धडपड जी आहे ती ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटण्यासाठी आहे आणि ती केवळ सद्गुरूच्या सहाय्याने सुटणं शक्य आहे. म्हणून पहिला समाज जो आहे तो गुरु निश्चयाचा आहे की मला जीवनात गुरु असले पाहिजेत असा निश्चय जो आहे तो साधकाचा झाला पाहिजे. व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. हे दृश्य जगत जे आहे त्याचा ज्याला उबग आलेला आहे आणि सत्याची खरी तहान ज्याला लागलेली आहे त्याला सच्शिष्य असं म्हणतात. आणि ज्यांनी सत्य जाणलेलं आहे आणि त्या सत्याचा प्रवाह त्याच्या शरीरातनं इतका संचारित होतो आहे की तो कोणामध्ये तरी संक्रमित केल्याशिवाय ज्याला चैन पडणार नाही त्याला सद्गुरू म्हणतात. परस्पर संयोग आहे. म्हणून तेथे न लगती सायास, म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा श्रीराम. सद्गुरू जर असद्गुरू असेल किंवा सत्शिष्य जर असत्शिष्य असेल तर सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या संबंधात कटकटी सुरू होतात. ते दोघं समान असतील तर त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. समर्थांचा सद्गुरू जो आहे तो असा ज्ञानाने भरलेला आहे की हे कोणामध्ये संचारित करू. ओव्हरफ्लो, ज्याला ओव्हरफ्लो शब्द वापरला स्वामी विवेकानंदांनी की त्याच्यातली जी शक्ती आहे ना ती शक्ती ओव्हरफ्लो होतीये, ती वाया जाऊ नये म्हणून तो असं सत्पात्र शोधत असतो की कोणामध्ये मी संक्रमित करू, कोणती ज्योत पेटवू, कोणाला प्रज्वलित करू. आणि शिष्य जो आहे त्याला ह्या जगाचा, आप्तसखियांचा, सांसारिक जीवनाचा, या सगळ्या खोट्या मिथ्या बेगडी अशा विश्वाचा इतका उभं आलेला असतो. तो शोधत असतो की या सगळ्यातनं मला कोण सोडवील, या सगळ्यातनं मला बाहेर कोण काढील. आणि जो काढणारा भेटेल त्याच्यासाठी तो सर्वस्व मोजायला तयार आहे. तो त्या स्पर्शाला व्याकुळ झालेला आहे. शिष्यामध्ये स्पर्श झेलण्याची शक्ती आहे, गुरुमध्ये स्पर्शाद्वारे संक्रमित करण्याची ताकद आहे. त्या दोघांच्या एकत्रित येण्याला सद्गुरू आणि सत्शिष्य यांचे संबंध म्हटलेला आहे. आणि त्या प्रस्थापित झालेल्या संबंधाला अनुग्रह असं म्हटलेलं आहे. की 6व्या ओळीपासून 18व्या ओळीपर्यंत भिक्षुकाचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या कर्मात ते श्रेष्ठ आहेत असं म्हटलंय. आणि 19व्या ओळी जी आहे ती एकदम टर्निंग पॉइंट आहे. खरं सांगायचं म्हणजे 6 ते 18 या ओव्या पूर्व पक्षाच्या आहेत आणि 19व्या आणि 20व्या ओवी ही सिद्धांताची आहे. आणि त्या सिद्धांताच्या ओव्यात या वरच्या 13च्या 13 ओव्यांचं खंडन आहे. म्हणजे सगळ्या ब्राह्मणांच्या स्तुतीचं खंडन लगेच पुढे आलेलं आहे. पुढे समर्थ 18-19 मध्ये म्हणतात, 19-20 मध्ये ब्राह्मणे पाविजे देवादिदेवा तरी किमर्थ सद्गुरू करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरू विण नाही श्रीराम. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरू विण, ब्रह्मज्ञान नसता सीण जन्म मृत्यू चुकेना श्रीराम. स्वधर्मी कर्मी पूज्य ब्राह्मण. वास्तुशांता करायची आहे, लग्न करायचं आहे, मुंज करायची आहे, सत्यनारायण करायचं आहे, अनुष्ठान आहे, 33 ब्राह्मण अधिक मासात जेवायला सांगायचे आहेत. या सगळ्या कामासाठी ब्राह्मण ठीक आहे. पण ज्ञान हवं असेल तर मग सद्गुरूकडे जा. मग तो सद्गुरू तुकाराम महाराजांचा सारखा वाणी असेल, चोखा मेळ्यांच्या सारखा असेल, गोळ्या कुंभारासारखा असेल, सेना न्हाव्यासारखा असेल, तो कुठल्याही जातीचा असू शकेल. स्पष्ट शब्दात समर्थाने म्हटलेलं आहे सद्गुरू कोणत्याही जातीचा असेल, मात्र धार्मिक कर्म जे आहे ज्याला भिक्षुकी म्हणतात ती फक्त ब्राह्मण करतील. तो व्यवसायाचा प्रश्न आहे. म्हणजे हा नीट ओव्यांचा खुलासा जर झाला
ते 19 आणि 20 मध्ये सगळं खंडनच केलेलं आहे. आणि पुढे ते समर्थाने म्हटलंय, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्ट झाले, गुरुत्व सांडून झाले, शिष्य शिष्यांचे श्रीराम. कित्येक ब्राह्मण मशिदीस जाती, कित्येक पीरास बदती, कित्येक तुर्क होती, आपुले इच्छेने श्रीराम. आताची ब्राह्मणे काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा लोकांच्या प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम. आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिलो हे वचन, वडील गेले ग्रामणी करून, आम्हा भोगावे लागते श्रीराम. स्पष्ट खुलासा आहे. ब्राह्मणांची स्तुती पण आहे, ब्राह्मणांची निंदा पण आहे. आणि इथं पूर्व पक्षाचं खंडन आहे. आणि सद्गुरू जो आहे तो कोणत्याही जातीचा असेल, घरातली कर्म करायपुरता म्हणजे ब्राह्मणाच्या लिमिटेशन दाखवून दिलेल्या आहेत की ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करेल, सत्यनारायणाचं दर्शन पाहिजे असेल तर सद्गुरूकडे जा, तो तुम्हाला सत्याचं दर्शन करून देईल. ब्राह्मण फक्त पूजा सांगेल आणि मग दक्षिणा घेऊन निघून जाईल. दर्शन हवा असेल सद्गुरूकडनं घडेल. हा नीट भाग जर सार्थ दादोबा क्लिअर केला गेला असता तर पुढे एवढं वादंग राहिलं नसतं. म्हणून सद्गुरुविना ज्ञान काही सर्वता होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम. ज्ञानविरहित जे जे केले, ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पावले सदृढ धरावी श्रीराम. नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करती वेडी, गुरुकृपे वीण कुडगुडी व्यर्थची होती श्रीराम. माणसं सद्गुरूकडनं अनुग्रह घेत नाहीत आणि भिक्षुकांनी सांगितलेल्या गोष्टींवरती कर्मकांड करत बसतात. त्यांनी त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, इतका स्पष्ट विचार समर्थ रामदासांनी सांगितलेला आहे. पण कोणी हा समाज नीट समजावून घेत नाही. स्पष्टपणे समर्थ म्हणतात, कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी श्रीराम. घंटा घणघणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करती, प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम. यज्ञादिके कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपुले इच्छेने घेतली स्तुती जन्माची श्रीराम. तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वता न घडे स्वैत, यमपुरीचा अनर्थ सुखे ना येणे श्रीराम. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीत कडे वावडे, जैसे आंधळे चाचरो न पडे, गारी आणि गडधरा श्रीराम.